कांजूरमार्ग येथील मंदार देवधर यांच्या श्री समर्थ चित्रशाळेमध्ये. अतिशय सुबक आणि सुंदर अशा मूर्ती या चित्रशाळेमध्ये आपल्याला बघायला भेटतील. तर त्या निमित्ताने आपण दोन शब्द मंदार देवधर यांच्याशी बोलूया. मंदार देवधर श्री समर्थ गणेश चित्रशाळेमध्ये आपले स्वागत आहे. आज आमच्याकडे दोन पद्धतीमध्ये आज मूर्ती आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक POP प्रकारामध्ये, त्यानंतर हे जे आहे पारंपरिक आणि शाडू मातीच्या ज्या शाळा गणेश मूर्ती त्या आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर त्याच पद्धतीने शाडू मातीच्या मूर्तीमध्ये आमच्याकडे हे अशा पद्धतीने पूर्णपणे सजावट केली जाते. मूर्तीच्या मुकुटाला हिरे वगैरे लावले जातात, धोतराला लेस वगैरे लावली जाते. त्यानंतर सध्याची नवीन पद्धत म्हणाल तर ही ब्राह्मण स्वरूपाची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर एकदम शांत स्वरूप बघायला मिळतं. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बोल. त्यानंतर आपल्याकडे हे जे आहे गणपतीला धोतर घालणं, शेला घालून डोक्यावरती फेटा बांधणं अशा पद्धतीने सजावट केली जाते. ही आहे आजची आपली मूर्तीची सजावट. अजून थोडं काम चालू आहे, बाकी आहे चालू असलेलं काम. आपल्याकडे साधारण जे आहे याला चौरंग असं म्हटलं जातं. शाडू मातीमध्ये 1 फूट ही जी आहे ही चंद्रावर बसलेली मूर्ती आहे शाडू मातीमध्ये. त्यानंतर ही पेशवा पद्धतीची आहे. त्यानंतर ही जी आहे कमळावर बसलेली मूर्ती आहे. त्यानंतर हे जे आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपामधली मूर्ती ही POP मध्ये 1 फुटात उपलब्ध आहे. त्यानंतर मध्ये जे आहे सध्याचं ट्रेंडिंग ही साधी मूर्ती आहे. त्यानंतर तिला सजावट केल्यानंतर धोतर पगडी या पद्धतीने हे जे आहे मोरासोबत गणराया बसलेले आहेत. हे POP मधलं जे आहे हे एक रूप आहे. हा एक पेटा आपण घातलेला आहे. आज आपण गणपतीचे दिवस चालू झाले, उत्सव चालू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये? मला या क्षेत्रात नाही म्हटलं तरी 5 वर्ष. 5 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. आणि तुम्ही या तयार मूर्ती कुठून बाहेरून आणता की? हो, पेण हमरापूर या ठिकाणाहून रायगड परिसरातून जिल्ह्यातून पेण हमरापूर मधून आपण या मूर्त्या सगळ्या ज्या काय आहे ते घेऊन येतो. आणि साधारण बाकीचे तुम्ही दागिने वगैरे सगळे इथेच करता तुम्ही? हो, जे काही सजावटीचं काम. प्रत्येक कस्टमरचं वेगवेगळं म्हणणं असतं. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सजावट पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझा बाप्पा जरा गोड दिसावा. त्या पद्धतीने त्यांच्या मागणीप्रमाणे आपण सजावट करून देतो. मग आता हा किती दिवसाचा असतो हा व्यवसाय म्हणणार किंवा का? ह्या कालावधी एक दृष्टिकोन पकडून चला की 1-2 महिने गणपती हो
14 सप्टेंबरला गणपती आहे. त्याच्या अगोदर तरी त्याच्या अगोदर 2 महिने तरी हा ओके. सगळा हे चालू असतो. पण आता हे तुम्ही रेंटवरती घेणार आणि याच्यातून हो, तुम्हाला हो. कसं काय म्हणजे काही नफा वगैरे होतो का? हो, नफा होतो. एक साधारणचा थोडाफार असा नफा होतो. पण एक पण कसं एक एक तुमची आवड हौस आवड आहे. असल्या कारणामुळे असल्यामुळे. आपण त्या नफ्याकडे एवढं लक्ष दिलं बरोबर जात नाही. बरोबर एक मनभावे करायची इच्छा बरोबर. पण, कारण की घरी गणपती असल्या बरोबर, कारणाने एक बरोबर. आवड आणि तो जो काही आनंद उत्साह असतो बरोबर तो बरोबर 2 महिने अधिक अनुभवायला मिळतो. नमस्कार बंदर, नमस्कार. काय चाललंय? बस चाललंय काम. अरे वा, छान सुंदर मूर्ती बनवली. काय मग कुठपर्यंत आलंय काम? कुठपर्यंत आलंय? आहे आटोक्यात आहे. अजून 1.5 महिना बाकी आहे. त्यामुळे हळूहळू ओके ओके. जसं कस्टमर येत आहे त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. अच्छा अच्छा. आतापर्यंत काय बुकिंग वगैरेच काय? हो आहे, एक समाधानपूर्वक. ओके ओके. छान सुंदर मूर्ती आहेत एक एक. काय वैशिष्ट्य काय सांगशील या वर्षीचं? काय विशेष काय बनवलंस की नाही? किंवा नवीन काय प्रयोग वगैरे? नवीन प्रयोग वगैरे असं म्हणाल तर जे आहे हे सध्या ब्राह्मण बैठक मध्ये जे काय आहे जरा मागणी होती, ओके. त्याच्यामध्ये थोडस वाटचाल चालू आहे. बघू ही मूर्ती दाखव जरा आपल्याला कॅमेऱ्यात. सुंदर मित्रांनो, ही सुंदर मूर्ती बघा मंदारने घडवलेली आहे. त्याचं डेकोरेशन वगैरे सर्व त्याने केलेलं आहे आणि अतिशय होतकरू असा मुलगा. दर 5 वर्ष आता झाले त्याला तो गणपतीचा हा एक एक छंद जोपासतोय असं म्हणता येईल आणि त्याच्यातून त्याला आनंद मिळतो. त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्यातून आनंद मिळतो त्याला, त्यामुळे तो ही सेवा करत आहे. तर आता याच्यामध्ये तू काय सांगशील? हे कलर वगैरे कुठे मिळतात किंवा हे कोणते कलर आहेत की आपल्याकडे अवेलेबल होतात का? हो, हे आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात आणि तसं बघायला गेलं हा. तरी जर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला घाऊक जर घ्यायचे असतील तर बरोबर. लालबाग किंवा ओके, घाटकोपर ओके. किंवा ठाणा या ठिकाणी. त्याची आवड तुला कशी काय निर्माण झाली? हे कसं आमच्या घरी लहानपणापासून ओके. गणपती उत्सव अच्छा, साजरा अच्छा. केला जायचा हा आणि तो त्या वेळेचा जो कालावधी आहे तो खूप अच्छा. आनंददायी जायचा. हा, पण ते गणपती आणि- आता सर्वांकडे असतात, परंतु हा. ते त्याच्यामध्ये मूर्तीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं किंवा मूर्ती बनवणं किंवा डेकोरेशन करणं शेवटी ह्याच्यासाठी ते लहानपणापासून ज्यावेळी जे मनामध्ये जे अच्छा, घर अच्छा. होतं ओके, ओके. आपुलकीचं आणि ओके. एक ते बनवावं असं आनंद तुला कसं वाटलं म्हणजे? हा, म्हणजे एक दृष्टीकोन कसं की माझा कल म्हणजे शाळेत असल्यापासून मी चित्रकला वगैरे अच्छा. ओके ओके. हा इन्व्हॉल्व होतो. आज बरोबर. माझा अजून एक धंदा आहे की चलचित्र मकर. हा हा बरोबर त्याच्यानंतर बरोबर. मी थर्माकोल मकर्स वगैरे पण ओके ओके बनवायचो. ओके. हा, त्याचा हा, आपण या- वेगळा एक व्हिडिओ बनवूया कारण की ह्या तुला ओळखतो मी सगळ्या बऱ्याच वर्षी. ह्याच्यातून मी पुढे आलो आणि मी गणपती मूर्तीमध्ये घुसलो. बरोबर बरोबर. माझा 2001 मधला माझा मकरचा धंदा आहे. अरे वा. त्यानंतर मग मी लॉकडाऊन मध्ये म्हणजे खूप परिस्थिती बिकट बरोबर, झाली होती बरोबर. आणि कसं की आम्हाला पहिल्यापासून म्हणजे त्या हाताला कामाची सवय बरोबर लागली. बरोबर. लॉकडाऊन मध्ये घरी बसून वगैरे ते बरोबर. जमत नव्हतं. त्यामुळे म्हटलं काहीतरी करूया. या दृष्टीकोनातून त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी युट्यूब वगैरे हो, बघता हो, बघता हो, घरी बरोबर, बसून बसून बरोबर. हे म्हटलं की ह्या मग याच्यामध्ये तुला वगैरे थोडीशी आवड तुमच्या आहे. घरच्या गणपतीचं डेकोरेशन केव्हा करतोस मग या सगळ्या दगदगीतून? हो, आणि त्याच्यातून धावपळीतून? ह्याच्यातूनच वेळ काढून वेळ थोडा काढून. थोडा अच्छा, थोडा अच्छा, त्याच्यामुळे ओके. माझा मुलगा माझी मिसेस आम्हाला म्हणजे ओके. पूर्णपणे सपोर्टेड असल्या कारणाने तुझी गावी वगैरे पण सगळं- असतो गणपती? नाही नाही नाही, इथे इथेच असतो. मुंबईमध्येच. मग ओके. आमच्या आजोबांपासून पूर्णपणे जे काय आहे ते आमच्या मग तुम्ही मुंबईतच. राहिलेल्या मूर्तींचं काय करता मंदार? मग ऑलमोस्ट म्हणजे कसं आहे की माझं मकरचं गोडाऊन आहे, ओके तिथे ठेवतो. त्याच्यानंतर परत मग अच्छा. त्या आम्ही रिपेंट करतो ओके ओके. आणि परत त्या आम्ही अच्छा. उपलब्ध करतो. रिपेंट साठी आम्हाला बाकी परत तुम्ही ते घेऊन जावं लागतं. थर्माकोलचं वगैरे काम पण करता का? थर्माकोलचं पहिल्यांदा करत होतो. आता सहसा बाकीच्या सगळ्या कामामध्ये रेडीमेड वेळ मिळत मकरचं नाही. तुमचं हो, फायबर मकर मध्ये रेंटवर तुम्ही चलचित्रामध्ये रेंटवरती देता तुम्ही? रेंटवरती देतो. बरोबर. नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ चित्रशाळा मंदार देवधर यांची समर्थ चित्रशाळा आपल्या कांजूरमार्गमध्ये आहे. अवश्य एकदा भेट द्या. अतिशय सुंदर आणि सुबक मूर्त्या त्यांनी साकारलेल्या आहेत आणि एक मित्र कलाकार, होतकरू आणि एक हौशी कलाकार, एक मदत म्हणता येईल किंवा एक कलेची स्तुती किंवा प्रशंसा यासाठी अवश्य भेट द्या चित्रशाळेला आणि आवडल्यास आपल्या घरी
मंदार देवधरने साकारलेल्या मूर्त्यांना. आणि मूर्ती आपल्याला या इथे बघितलेल्या मूर्त्या आपल्याला आवडल्यास किंवा या अतिशय सुंदर सुबक अशा मूर्त्या ज्या मंदारने घडवलेल्या आहेत, मूर्त्या तुम्हाला आवडतील यात शंकाच नाही. त्यासाठी तुम्ही चित्रशाळेला अवश्य भेट द्या. मी कॅप्शनमध्ये मंदारचा नंबर तुम्हाला देत आहे. तुम्ही त्याला फोन करून आपली मूर्ती बुक करू शकता किंवा प्रत्यक्ष जाऊन बघू शकता. तुम्हाला आवडतील याची खात्री आहे, कारण की त्या मूर्तीमध्ये एक कलाकाराचा प्राण आहे, कलाकाराने ओतलेली त्याची मेहनत आहे आणि एक अतिशय सुंदर असं त्याचं काय म्हणता येईल की त्या मेहनतीचं प्रतीक तुम्हाला त्याच्यात बघायला भेटेल. तुम्हाला मूर्तिकार भरपूर भेटतील किंवा खूप चित्रशाळाही भेटतील, पण असा होतकरू आणि अतिशय मेहनत करून काम करणारा हा कलाकार तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे अवश्य भेट द्या आणि एक कलाकाराला आपल्या कलेची पोचपावती द्या. धन्यवाद.